नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, आपला पगार किती आहे हा प्रश्न नेहमी नातेवाईकांसाठी, शेजाऱ्यांसाठी कधी न संपणारा संशोधनाचा विषय आहे. जोपर्यंत आपण उत्तर देत नाही त्यांचा समाधान होत नाही आणि त्या प्रश्नांचा लावून ठेवतात. मग या नाटकांचा उत्तर कसं द्यावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, खरं तर आपला पगार किती असला तरी तो दुसऱ्यांना सांगितला की जास्त आहे असं वाटतं. म्हणून म्हणतात ना, पुरुषांना त्यांचा पगार आणि स्त्रियांना त्यांचं वय कधीच विचारू नये. आपला पगार आणि आपण काय करतो हे जेव्हा विचारलं जातं तेव्हा समोरची व्यक्ती आपली लायकी ठरवत असतो. हे कडू पण सत्य आहे. आपला पगार किती आहे हे दुसऱ्यांना सांगू नये, कारण माणसाची किंमत त्यांच्या पगारात केली जाते. समजा जर चुकून कोणाला पगार सांगितलं तर ते हिशोब करून मोकळे होतात, पण त्यांना कुठे माहिती असते जेवढा पगार तेवढा गरजा देखील असतात. शिवाय इतरांपेक्षा पगार कमी असेल तर अरे रे खूपच कमी आहेत पगार, आणि जास्त असेल तर चांगलंच आहे की पगार. आपल्या आईवडिलांशिवाय कधीही कोणाला आपला पगार किंवा मासिक उत्पन्न सांगू नका, कारण जर कमी असेल तर लोक मनातून खुश होतात व जर जास्त असेल तर जळतात. जेव्हा हे कोणी पगाराविषयी खोदून विचारले तर सरळ सांगा की तुम्हाला काय करायचे आहे किंवा कशाला पाहिजे आहे. बऱ्याच वेळा समोरच्याला राग येतो, पण कधीही आपण किती कमवतो हे कोणाला सांगू नये. बस आपला खर्च पाणी निघून जातो असं सांगा. पगाराची रँडम रेंज सांगा, जसा हा 45 ते 50,000 पर्यंत आहे, कसं तर भागून जातो. त्यांना कन्फ्यूज करून टाका. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला माझा पगार किती असेल ते. जर त्यांनी काही रक्कम सांगितली तर त्यांना सांगा हो तेवढीच आहे, जेणेकरून ते खुश होऊन जाते आणि मग टॉपिक चेंज करा. जर एखादा खूप हलकं होत असेल तर त्याला सांगा का मुलगी देणार आहात का मला, किंवा असं सांगा माझ्या त्यांनी खर्चाची व्यवस्था होऊन जाते. देवाच्या कृपेने जेवढे आहे ते पुरेसे आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्ही तुमचा पगार इतरांना सांगतात तेव्हा त्यांचा दोन प्रकारच्या भावना निर्माण होऊ शकतात. जेलिसी फीलिंग, जळायची भावना, किंवा सेन्स ऑफ कॉम्पिटिशन, स्पर्धेची भावना. यापैकी कोणतीही गोष्ट तुमचा विरुद्ध जाऊ शकते. तुम्हाला त्यांचा वागण्यात बदल जाणवू शकतो. बऱ्याच प्रकरणामध्ये तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी असलेल्या तुमच्या सहकारी कमी पगार मिळवणारे तुम्हाला जज करायला लागतात. तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, तुम्ही तुमच्या काही मित्रांसाठी बँक बनवतात, तुमच्याकडून उधारी मागतात आणि तुम्ही द्यायला बंद केल्या तर नंतर त्यांना राग येतो. जॉब लागल्यावर नातेवाईकांना सांगूच नका की जॉब लागला ते, आणि बाकी ज्यांना माहीत आहे त्यांना हे सांगू नका की नेमकं काय जॉब करता. मग त्यांनी पगार विचारला की सांगा की माझा पगार आणि पप्पा थोडे देतात त्यात भागतं असं. परदेशात कमावणाऱ्या लोकांच्या पगारात इतरांना खास लोक सरळ डॉलर, युरो पाहून ला इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करून परदेशात राहणारे करोडपती असे समज करून घेतात. त्यात युरोपमधले पगार हे अमेरिकेच्या मानाने कमी असतात. मग आमच्या टमक्याला अमेरिकेत एवढा पगार आहे, तुम्हाला फार मिळत नाही वाटतं असं देखील म्हणतात. कधीही नंबर सांगू नका, त्यांना फ्रस्ट्रेट करा, जेणेकरून ते हार मानून विचारणं बंद करतील. पगार विचारणार यांचे प्रकार आहेत. प्रकार 1, फक्त माहिती करून घेणारे. या लोकांना न जगातल्या भेटेल त्या व्यक्तीचा पगार जाणून घेण्याची इच्छा असते. प्रकार 2, तुलना करणारे. या प्रकारातील लोक आपल्या घरातल्या व्यक्तीच्या पगाराशी इतर लोकांच्या पगाराशी तुलना करतात. प्रकार 3, जळणारे. या प्रकारातील लोकांना समोरच्याचा पगार ऐकून कधीही आनंद होत नाही. प्रकार 3, निर्लज्ज.
या प्रकारातल्या लोकांना कोपरापासून नमस्कार यांना कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी ते निर्लज्जपणे 50 वेळा कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या इच्छा पुरवतात। आपण सांगितलं नाही तर आपल्या भावाला, आईला, वडिलांना जो भेटेल त्याला तुमच्या पगाराबद्दल विचारून हैराण करून सोडतात। प्रकार 4, सज्जन आणि चांगले सल्ला देणारे। छान नोकरी टिकून धर, पुढे जाण्यासाठी जे असेल ते शिकायचा प्रयत्न कर, सहकाऱ्यांशी वाद करायचा नाही, कामाला नाही म्हणायचा नाही, प्रामाणिकपणे काम करायचं, बचत करायला शिक। प्रकार 5च्या लोकांना खरा पगार सांगायलाही काही वाटत नाही आणि त्याचा सल्ला ऐकायला बरा वाटतो। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा। धन्यवाद।